नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी। पुरणपोळीच्या दिवशी गोड न खाणारे सर्वजण ताव मारतात अशी ही आमटी असते। तर गरमागरम आमटी भातासोबत देखील छान लागते। तर आमटी बनवण्यासाठी आपण चणा डाळ मऊ शिजवून घेतो आणि डाळीचं जे पाणी असतं ते काढून तो जो तयार होतो त्या पाण्याला आपण कट म्हणतो आणि या कटापासूनच आपल्याला आमटी बनवायची असते। आणि हे डाळीचं घट्ट पाणी जे आहे त्याच्यासोबत आपल्याला मसाला देखील तयार करावा लागतो। त्याच्यासाठी कांदे, सुकं खोबरं भाजून घ्यायचं, अद्रक, लसूण असं तुम्हाला किती लोकांसाठी आमटी तयार करायची आहे त्यानुसार मसाल्याचं वाटण तयार करून घ्यायचं। आता आमटीला फोडणी करण्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकलं। तेल तापल्यावर लगेचच त्याच्यात वाटून घेतलेला हा मसाला आहे तो परतून घ्यायचा। मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं। लगेचच त्याच्यात 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 2 ते 3 चमचे तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार चटणी पावडर आणि गरम मसाला असं सर्व मसाले हे परतून घ्यायचे। आणि सुरुवातीला थोडंसं गरम पाणी टाकून हा मसाला अजून चांगला चमच्याने मिक्स करायचा। जसजसा हा मसाला शिजेल तसतसं त्याला तेल सुटेल आणि जेवढा जास्त हा मसाला परतला तेवढी आमटी चविष्ट होते। आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। तुम्हाला जर का वरती तरी पाहिजे असेल तर सुरुवातीला ही तरी काढून घ्यायची आणि नसेल जास्त तरी वापरायची तर मग डायरेक्टच आता हे कटाचं पाणी टाकलं तरी चालेल। कारण ही कटाची आमटी म्हटली म्हणजे कमी तरीवालीच पाहिजे, कारण पुरणपोळीसोबत खाताना सर्वजण ती पिण्यासाठी वापरतात म्हणून कमी तेलवालीच बनवायची। आता ह्या आमटीमध्ये चवीसाठी मीठ टाकायचं आणि दणदणीत एक उकळी घ्यायची। इथे आपली कटाची आमटी आणि आमच्या खानदेशची स्पेशल रस्सी तयार आहे। अशी रस्सी किंवा कटाची आमटी तुम्ही देखील नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। धन्यवाद।